नमस्कार मुलांनो, एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड या चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत आहे. इयत्ता दुसरीच्या मराठी पाठ्यपुस्तकातील 23वा पाठ चला खेळूया या पाठाचे या व्हिडिओत आपण वाचन करणार आहोत. त्यापूर्वी जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या फ्रेंड्सना शेअर करा, लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा. तर चला सुरू करूया पाठ वाचन. पाठ 23वा चला खेळूया. आज रविवार, सुट्टीचा दिवस, संध्याकाळची वेळ. घराजवळच्या शेतात कैलास व गौरीश पतंग उडवीत होते. कापणी झाल्यामुळे शेताचे मैदान झाले होते. तेथे मोठे मुलगे नेहमी फुटबॉल खेळत असत. बाबूनी शाणू चेंडू उडवत तेथे येऊन पोचले. शोभा व शैलाही पळत आल्या. रतन व गगनही दोरीवरच्या उड्या मारीत तेथे येऊन पोचल्या. पवन व हसन पण आले. रतनने शबनम व हेलनलाही हाक मारून बोलावले. कायतान, भारत, माधव, अक्षय, कुमुद, विमल सगळी मैदानात गोळा झाली. बाबू म्हणाला, चला रे, आपण सारे मिळून खेळ खेळूया. रतन व गगन दोऱ्या टाकून पळत आल्या. अंजन म्हणाली, मीही येते खेळायला. कोणता खेळ खेळायचा, लंगडी की कबड्डी? अक्षयने विचारले. इवलन म्हणाली, खो खो किंवा लंगडी. सगळे म्हणाले, चला आपण लंगडीच खेळूया. ठरले. मग इवलनने पायाने मैदान आखले. मुलगे एका बाजूला तर मुली दुसऱ्या बाजूला. कैलासचा दादा खेळ पाहायला आला होता. मुलांना आयताच शिटीवाला पंच मिळाला. खेळ सुरू झाला. मुलींनी आधी लंगडी घालत जायचे ठरले. रतन गेली पकडायला. गौरीश, सिरिलनी सातान गेले पळायला. रतनने पाठलाग करून गौरीश व सातानला बाद केले. पण सिरिल काही केल्या बाद होईना. तोपर्यंत रतनने पाय टेकवला. मग सुमन गेली लंगडी घालायला. शेवटी सिरिल बाद झाला. पुढचे तिघे पळायला आले. मुलींनी छान लंगडी घातली. मुलगेही तेवढ्याच चपळाईने पळत होते. पाहणारे ओरडून सूचना देत होते, टाळ्या वाजवत होते. शेवटी वेळ संपला आणि डाव बदलला. आता मुलगे लंगडी घालायला आले. मुली पळू लागल्या. मुलगे सुरेख लंगडी घालत होते. मुली पण छान पळत होत्या. शबनम तर कशीच बाद होईना. सारेच रंगून गेले होते. शेवटी शिट्टी वाजली. शाबास, सारे ओरडले. शबनम नाबादच राहिली. मुली जिंकल्या. सर्वांनी शबनमचे कौतुक केले. कुणीच भांडले नाही, रडले नाही. सारेच खुशीत होते. खेळ कसा छान रंगला होता आज. हसन गमतीने म्हणाला, आज पंढरी व आतोन नव्हते ना, म्हणून आपण हरलो. पुढच्या रविवारी ते पण येतील. रविवारी परत यायचे बरे का सर्वांनी खेळायला? मग पाहू कोण जिंकते ते. पवन म्हणाला, हो हो, आपण चांगला सराव करू तोपर्यंत. काळोख पडू लागला. सारी मुले घरी परतली. शब्दार्थ आहे सराव म्हणजे सवय. मुलांनो, जर तुम्हाला एक्सेल ट्यूशन गोवा बोर्ड हा चॅनल व त्यातील कंटेंट आवडले असल्यास जरूर तुमच्या मित्रांना शेअर करा. लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज. या पाठातील प्रश्नोत्तरे मी पार्ट 2 ऑफ चला खेळूया या व्हिडिओमध्ये अपलोड करणार आहे. धन्यवाद. थँक्स फॉर वॉचिंग. डू लाईक, शेअर अँड सबस्क्राईब फॉर मोर सच व्हिडिओज.